सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति व रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आपल्या जीवनामध्ये प्रगती करून घ्यायची असेल तर दुसऱ्यांच्या भरोशावर जगण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर जगावं अशी काल चर्चा चालली होती। अन्यथा दुसऱ्यांच्या भरोशावरच जर कल्याण झालं असतं तर काल इथं सांगितलं गाढव सुद्धा मनुष्य झाला असता। पण दुसऱ्यांच्या विश्वासावर आपण इतकी जगतोय आणि इतकी जगाचं कर्तृत्व भाव आमच्याकडे आम्ही घेतलोय, आम्ही माणूस आहे विसरलो आणि गाढवासारखं वागायला लागलो। जसं गाढव जगाचं ओझं घेऊन वाहत असते तसं आम्ही जगाचं विनाकारण ओझं घेऊन वाहत जातोय, तर त्याच्यामध्ये कधी आपलं कल्याण होणार नाही। जरी दुसऱ्याच्या हातात असतं आमचं नशीब, हातावरच्या रेषेवर आपलं नशीब असतं, कपाळावरच्या रेषेवर आमचं नशीब जर असतं तर लक्षात ठेवा, हातावरच्या रेषा बघून भविष्यातली स्वप्न रंगवण्यापेक्षा वर्तमानमध्ये मनगटातली ताकदीचा उपयोग करून वर्तमान जीवनाला स्वर्ग करणारा मनुष्य खरा मनुष्य असतो। कारण ज्यांना हात नसतं त्यांचं सुद्धा काही ना काहीतरी नशीब असतं। मग हातावरच्या रेषेवरच सगळं जर असेल, मग ज्यांचा हात नाही त्यांचं नशीब आहे का नाही, त्यांचं भवितव्य काय आहे का नाही। तर आपण आपल्या जीवनाला ह्याच्यावरचा उपयोग करण्यापेक्षा मनगटीतल्या ताकदीवर विश्वास असला पाहिजे, आणि तेच आपल्या जीवनाचा खरा अर्थ आहे। लक्षात ठेवा, हर दिन यह सोच कर जीवो कि आज जीवन का आखरी दिन है। आपण समजलं पाहिजे की आज माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे, आणि मृत्यू जवळ आले की माणूस चांगलं वागायला शिकतो। आमच्या आचार्याशी एक छोटीशी गोष्ट, काल्पनिक गोष्ट कायम सांगणार। एका व्यक्तीला रिंकू भांडायची लई सोय, म्हणजे जीवच गमत नव्हतं, त्याशिवाय जेवलेलं पचत नव्हतं त्या बाबासारखं। आणि मग सगळ्या लोकांना एवढा माणूस चांगला आहे, खरं स्वभाव एकच आहे, काय भांडखोर। मी एकदा महाराजांच्या दर्शनाला गेले आणि महाराजांनी बघून ओळखलं त्यांना, आणि त्यांना सांगितलं, नियमानं तुला सांगतो मी, तू 7 दिवसाच्या आत मरणार आहेस। तू 7 दिवसाच्या आत मरणार आहे म्हटल्यावर आता दिगंबर मुनी महाराजांचं वचन तर कधी खोटं होतं? तुम्ही खोटं ठरवायचा प्रयत्न केला तरी ते खोटं होतं नाही। मग आता मी मरणारच आहे म्हटला, आणि तू प्रत्येकांच्या बरोबर जाता येता जय जिनेंद्र असं सगळं व्यवस्थित
वागा लागला. लोकांना पण काय कळना. घरात गेल्यावर बायकोबरोबर चांगलं, शान्या पोरगी बरोबर आणि जरा शान्यासारखं असं सगळं व्यवस्थित चालला. काय लोकांना कळना एवढ्या याच्यात बदल कसा. शेवटचे 2 दिवस तर बस्तीतनं हलनाच आता घडी येऊ का, आता 2 दिवसात मरणार आहे. 7वा दिवस उगवला. मग त्या दिवशी सकाळी भगवंतांचा अभिषेक असं सगळं करून त्याचं मन एवढं प्रसन्न झालं. संध्याकाळी दिवस बुडायच्या वेळेला तो म्हटलो, काही नाही, आता मी 7 दिवसात सगळा आनंद घेतलोय, आता मी मरायला मोकळा झालो, आता माझी कुठलीही इच्छा शिल्लक राहिलेली नाही म्हटला. आणि वास्तविक सत्य स्वीकारला आणि तो शांत ध्यानाला बसला. 12 वाजले रात्रीचे, 1 वाजले, 8वा दिवस सकाळी उजडला, तरी पण तो काय मेला नाही. त्याला आश्चर्य वाटलं. आणि आश्चर्य वाटल्यावर तो परत सकाळी 8व्या दिवशी महाराजांच्याकडे गेला आणि महाराजांना म्हटला, आजपर्यंत मी ऐकलो तो साधूंचं वचन कधी खोटं होतं नाही, आणि तुम्ही असं कसं सांगितलं. आणि मला साधू म्हटले, ते जाऊ दे, तुला सांग, 7 दिवसात तू मरणार आहेस म्हटल्यानंतर तुला काय वाटलं. तो म्हटला, आयुष्यभर एवढं सगळं जीवन असं जगलो, आता 7 दिवसात मरायचं म्हटल्यावर मी सगळ्यांच्यावर प्रेमानं गोडी गुलाबीनं सगळ्यांना वागलो. मग तुला हे 50-60 वर्ष जगलेलं जीवन चांगलं वाटलं काय, हे 7 दिवस जगलेलं जीवन चांगलं वाटलं. तुला नेमकं कुठल्या जीवनाचं जगण्याचा आनंद आला. तर तो म्हटला, महाराजजी, ह्या 7 दिवसात जे जगलो ते मी कधीच माझ्या मागल्या 60 दिवसामध्ये जगलो नाही. असं कोण म्हटला. हा, विजय खवाटे. 60 दिवसात, 60 वर्षात जे जगलो नाही ते ह्या किती दिवसात जगलो, 7 दिवसात. अनुभव 7 दिवसात येणारच आहे तुम्हाला, सुट्टीच नाही. 60 वर्षात जे जगलं नाही की नाही ते या 7 दिवसात सगळा अनुभव आणतो की नाही बघा. हा, मग आता तुला पुढं कसं तुला जर देवानं आयुष्य दिलं तर तुला कसं जगावं असं वाटतंय. तर म्हटला, महाराज, या 7 दिवसात जगणार आहे, जगलो तसंच पुढं जगेन. मग महाराजजी म्हणले, तू जे 7 दिवसात जगलास तेच खरं जीवन आहे, आणि मी बोललो ते पण खोटं नाही. कसं काय. सोमवार ते रविवार किती दिवस असतात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, ह्या 7 दिवसाला सोडून कधी माणूस मेलाय या जगातला. कुठलाही माणूस मेला तर किती दिवसात मरतोय ऐकू येत नाही. किती दिवसात. मग मी बोललो ते खोटं आहे. मग तो म्हणला, नाही महाराजजी, खरं आहे. मग आता तुझं तू ठरव. आणि त्या दिवसापासून माणसाला त्याच्या जीवनात बदल झाला. तसं आपण जर रोज ठरवलो, मी तुम्हाला सांगतो अंदर की बात, मला लई जण विचारतात, महाराज एवढं सगळं व्याप, एवढं सगळ्या जबाबदाऱ्या सगळं असून तुम्ही परत एवढा आनंदी कसं असताय. तर त्याचं खरं कारण आहे, मी रोज रात्री झोपताना मनाला ठरवतोय, चंद्रभूष सागर महाराज मेले म्हणायचं आणि झोपायचं. आणि सकाळी उठल्यावर चंद्रभूष सागर महाराज जन्मले म्हणायचं आणि उठायचं. कशाला दुःख होतंय सांगा. मी विनोद करत नाही. मी माझ्या बाबतीत काही ठराविक गोष्टी सांगतोय ना, मी भगवंत बरोबर माझ्या डोक्यावर आहेत, लक्षात ठेव. मी कधीही खोटं बोलत नाही. फक्त जे बोलतो ते थोडं आनंदात विनोदात बोलतोय म्हणून तुम्ही त्याला सिरियसली घेत नाही जा. पण सिरियसली घ्या. सिरियस होऊन घेऊ नका, सिरियसली घ्या. त्यामुळे इतका आनंद असतोय जगण्याचा. आज आहे, आजची जबाबदारी आजचं कर्तव्य, उद्याचं उद्या. असं जीवन जगलो तर फार मोठं टेन्शन, विकल्प,
मिळवण्याची पण अपेक्षा राहत नाही, शत्रुत्व करण्याची पण अपेक्षा राहत नाही. तर आपण जीवन असं जगलं पाहिजे. यह पर्याय पदार्थ पाने को, यह पर्याय पदार्थ पाने को नहीं, परमार्थ पाने को मिली है. हे जे मनुष्य जीवन मिळाले ना आपल्याला, हे कशासाठी आहे? हे काय पदार्थ वस्तू जग मिळवण्यासाठी नाही. जगत जेत्ता सिकंदर सुद्धा मरताना दोन्ही हात मोकळं ठेवून गेला, लक्षात ठेव. कुणी काही संकट घेऊन जाणार नाही. हे पर्याय आपलं परमात्म पद मिळवण्यासाठी. मनुष्य जन्म उत्तम कुल, संत संगती महादुर्मिळ, दैव मिळाला ऐसा मेळ, व्यर्थ न घालवा चालली अखंड अशी अखंड. ह्यातलं काही तुम्हाला मिळालं नाही सांगा. मनुष्य जन्म मिळालाय काय मिळाला नाही? उत्तम कुल मिळालाय की नाही? मनुष्य जन्म उत्तम कुल, संत संगती मिळाल्या काय मिळाल्या नाही? तेच अवघड झाले. मिळाल्या काय मिळाली नाही? हे सगळं कसं आहे? मनुष्य जन्म उत्तम कुल, संत संगती महादुर्मिळ. इतकं दुर्मिळ आहे तुमच्यासाठी सांगतो. हे काय मुकेश अंबानीसारखं तरी व्हायचं फार अवघड नाही. ह्या फक्त 10-20 वर्षात आपण धर्म करून जर चांगल्या विचारानं चांगल्या भावनेनं जर आमचं समाधीपूर्वक मरण केलो, सम्यक्तपूर्वक मरण केलो, तर नियमानं स्वर्गात देऊन जन्मणार आहे. काय होऊन जन्मणार आहे? आपण स्वर्गात देऊन जन्मणार आहे. आणि स्वर्गात एकदा देव झालो, ही जी तुम्ही सगळ्यात भारतातली श्रीमंत व्यक्ती बघायला की नाही, अशी 1000 व्यक्ती तुमच्या आजूबाजूला फिरतील, एवढी एकेका देवाचं सामर्थ्य आहे. एकेका देवाकडे एवढी संपत्ती आहे, एकेका देवाच्या मनगटीत एवढी ताकद आहे. कुठला हत्ती पळवून न्यायची गरज नाही. नुसता मनात भाव आलं की त्याचे सेवक देव लगे हत्ती, ऐरावत हत्ती. त्या ऐरावत हत्तीचं जर वर्णन, 1000 दात, त्याच्यावर तळ, हे तलाव, त्याच्यावर 1-1 योजनचे कळस, जे भगवंतांना अभिषेक करतो की नाही आपण, असे मोठे मोठे कळस रत्नाचे, फार असलं सगळं वैभव असते तिथं. पण ते वैभव सुद्धा फार महत्वाचं नाही. सम्यक तो रूपी वैभवापुढं, धर्मरूपी वैभवापुढं काही नाही. आज तुम्हाला मिळालंय ना, हे मिळायला हे पाहिजे म्हणून स्वर्गातले सम्यक दृष्टी देव धडपडा लागलेत. देव गतीतल्या देवांना, सौधर्म इंद्राला सुद्धा मुनी महाराजांना आहार देता येत नाही, अक्षय. आणि आम्ही आठवड्यात नाही 1 दिवस आहार द्यायचा नियम घेतलोय, तर ते पण आम्हाला 4दा आठवण करून द्यायला लागते. आठवडा संपला बाबा. जे स्वर्गातल्या देवाकडे नाही ते तुम्हाला मिळालंय, आणि ते तुम्ही आनंदाने घ्यायचं सोडलाय, आणि ते सुद्धा तुम्हाला जबरदस्तीने द्यायची पडेल. देवगतीतले जीव कधीही मुनी महाराजांना आहार देऊ शकत नाहीत, आणि चुकून वैक्रिक रूप धारण करून आहार दिलेच, आणि ते महाराजांना कळलं तर महाराजांना प्रायश्चित्त घ्यायला सांगितलं. म्हणजे जो सौधर्मी इंद्र तीर्थंकर बालक गर्भात यायच्या अगोदर 6 महिन्यापासून तीर्थंकरांचं सगळं वैभव म्हणजे पंचकल्याणी करतो, तो
त्या तीर्थंकर मुनी महाराजांना एक घास आहार देऊ शकत नाही. मग तुमचं पुण्य जास्त आहे आहार देण्याच्या अपेक्षेनं, काय देवाचं पुण्य जास्त आहे? ऐकू येत नाही. हे जरा सांगा तुमच्या नवऱ्यांना समजावून, हे तुमच्या जरा मुलांना सांगा. तुम्ही एक घास आहार दिला तर तुम्ही स्वर्गातल्या देवापेक्षा श्रेष्ठ आहे. नरकायूचा बंद झाला असेल तर तो जीव मुनी महाराजांना आहार देऊ शकत नाही. तुम्ही जोपर्यंत भगवंतांचा अभिषेक आणि दिगंबर मुनी महाराजांना आहार द्यायला लागलाय भरत दादा, तोपर्यंत नियमानं एक तर कुठल्याच आयुकर्माचा बंद झाला नाही, आणि जर झाला असेल तर तो नियमानं स्वर्गातल्या वैमानिक देवांचा बंद झाला. एवढं धर्माची महिमा आहे. तुमची भविष्यातली गती कुठली आहे हे शोधण्याचं एवढं सोपं थर्मामीटर आहे. काय अजित मामाकडे जाऊन कुंडली बघायची गरज नाही. मी कुठं जाणार आहे तिथं आणि पैसे द्यायला लागतात. मी फुकट सांगायला लागलो इथं. काय कुठल्या पंडितांच्याकडे जायचं काम नाही. कुठली इकडली गिरी आणि तिकडली गिरी, काय दोरा बांधायला जायचं नाही, कुठली गिरी नाही. गप माझ्यापाशी या, सगळ्यांचं भविष्य फुकट सांगतो. फुकट. पण ते तुम्ही वागलं पाहिजे तसं. म्हणून इथं सांगितलं की हा जो पर्याय मिळालाय मला, हे पदार्थ, वस्तू, पैसे, धन, संपत्ती, ऐश्वर हे मिळवण्यासाठी नाही. हे तर आपल्या मागं लागतंय. सूर्यरूपी धर्माकडं तुम्ही जर तोंड चेहरा करून चालला, ऐकायला काय चेअरमन गल्ली, सूर्यरूपी धर्माकडं चेहरा करून जर आपण चाललो तर आपली सावली कुठं पडणार आहे? मागं काय पुढं? मागं. संपत्तीरूपी सावली तुमच्या मागं पडते, लक्षात. आणि सूर्यरूपी धर्माकडं तुम्ही पाठ करून जर चाला लागला तर सावली कुठं पडणार आहे? आणि त्याला किती जरी पकडायचा प्रयत्न केला, तुम्ही त्याला किती जरी मिळवायचा प्रयत्न केला तर ती तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही ठरवायचं आहे कशासाठी हे माझं जीवन आहे, ही पर्याय कशासाठी आहे. मग हे सगळं करायचं असेल तर मग त्रियांची पर्यायात काही करायला मिळालं नाही, देव पर्यायात काही करायला मिळालं नाही. नियमानं एक भव अवतारी सर्वार्थ सिद्धीतले देव, एक भवात पुढल्या भवात मनुष्यगती, दिगंबर दीक्षा, मोक्ष फायनल फिक्स आहे. ते जिथं 33 सागर राहतात त्या स्वर्गात, तिथून सिद्धशिला अत्यंत जवळ आहे. तरी सुद्धा ते तिथल्या तिथं मोक्षाला जाऊ शकत नाहीत. त्यांना इथं मनुष्यगतीत यावं लागेल, उच्च कुलात यावं लागेल, दिगंबर दीक्षा घ्यावी लागेल, साधना करून मग ते मोक्षाला जातात. म्हणजे जे स्वर्गातल्या देवांना सुद्धा शक्य नाही ते तुम्हाला मला मनुष्यगतीत शक्य आहे. आनंद, मजा मस्ती वेगळी आणि आनंद वेगळा. म्हणून हा पर्याय ह्या बाहेरच्या नाश होणाऱ्या वस्तूंच्या मिळवण्यामध्ये घालू नका. हा पर्याय आपण सगळीजण आपल्या परमार्थाला, परमार्थचा अर्थच बघा, परम म्हणजे सर्वोत्कृष्ट, अर्थ म्हणजे महत्व. या जगातलं सर्वोत्कृष्ट महत्व कशाला आहे, सर्वोत्कृष्ट अर्थ कशाला आहे, तर तो धर्माला आहे, तो आत्म्याला परमात्मा बनवण्याला आहे. आणि त्याच्यासाठी फक्त आपल्या धर्मावर विश्वास असावा लागतो, आपल्या धर्मावर विश्वास. आणि तो धर्मावरचा विश्वास केवळ चर्चा करून मिळणार नाही. मग पुढे काय सांगतात? आत्महित का पथ, उपास असल्यागत बोलू नका.
आत्महित का पद चर्चा प्रधान नहीं, चर्या प्रधान आहे. आत्महिताची जी पथ म्हणजे मार्ग, पथ म्हणजे काय? मार्ग. हा मार्ग चर्चेचा नव्हे, तो कशाचा आहे? चर्येचा आहे. कधी तर आपण चिंतन केलं आजच्याला तुम्ही सगळीजण कोथळीवाले आहे, तुम्ही स्वाध्याय यायचा, ज्ञानी यायचा, हुशार यायचा, आणि काय पाहिजे का? पदवी. बस. हां. शिखरजीच्या डोंगरावर चरण पादुकाच का आहेत, मूर्ती का नाही? हे खाली आहे ते सगळं नंतर आत्ता झालं, पण पहिल्यापासून काय आहेत? का बरं? तिथं सांगायचा उद्देश आहे, माझ्या बाबतीत चर्चा करून तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. मी ज्या पावलावर चाललोय त्या पावलावर तुम्ही पण चालला तर तुम्हाला काय मिळणार आहे? मोक्ष मिळणार. म्हणून चर्चा उपयोगाची नाही, चर्या उपयोगाची है. कथनी और करनी में जहां अंतर होता है वहीं पे सच्चा मिथ्यात्व होता है. कथनी म्हणजे बोलणं आणि करणी म्हणजे करणं. मन शुद्ध आहे, वचन शुद्ध आहे. भाड्या तसं घालू नको की, काया शुद्ध आहे. खरं आहे का खोटं आहे? कोणतरी शेजारनी आहार द्यायला आले की किती मन शुद्ध असतंय, असते की नाही? असं म्हणून चालणार नाही. आपलं मन शुद्ध पाहिजे, वचन इतकं नम्र पाहिजे चौक्यामध्ये. येणाऱ्यांना एवढं आदरानं तुम्ही येणाऱ्यांनी, मी आज चौक्यामध्ये येऊ का, आज जोडून हर्षुगत आज येऊ काय, तिला का दादा कोंडके का येऊ काय घरात म्हटल्यागत, हा हात जोडून आपण कुठं चाललोय कसं विचारायला पाहिजे? हात जोडून मी तुमच्या घरामध्ये येऊ का, आणि तुम्ही पण नम्रतेनं हात जोडून म्हटलं पाहिजे, या या. याच्यात लक्षात ठेवा, कर्माची निर्जरा असंख्यात आहे. हे तुमचं मन शुद्ध आहे, हे तुमचं वचन शुद्ध आहे. हात जोडला हे तुमचं काय शुद्ध आहे. आणि ह्या तिन्ही पूर्वक साधूंचा विनय करणे आणि येणाऱ्या तुमच्या घरातल्या अतिथींचा विनय करणे. कशाला वादविवाद राहतील सांगा? किती मन आपलं पवित्र होईल. चर्चा नको आहे धर्माची. धर्माची काय करायला पाहिजे? चर्या करायला पाहिजे, आचरण करायला पाहिजे. मग ते थोडंच करूया, पण अत्यंत निर्मळ मन प्रसन्न ठेवलं पाहिजे, केलं पाहिजे. कापड दुकान बरं आहे की नाही, ती हसली ना माझं सगळं त्रासच कमी होतोय. किती शांत चौक्यात स्वतःच्या घरात, तिच्या घरात. रिंकू त्यांच्या घरात मी आहारला गेलतो ना, त्या दिवशी मला सोडून, मला माहिती आहे म्हणून, मला सोडून जर नवीन माणूस आला असता तर ते घर तुझंच आहे असं लोकांना वाटलं असतं, आणि ती बहुतेक पाहुणी आहे असं वाटलं असतं. वाटलं असतं की नाही? खरं सांग, नाक मोडू नको, काय असेल ते खरं सांग. नाहीच आणि मोडतंय काय? शांत थोडंच करूया आपण धर्म, पण अत्यंत प्रामाणिकपणे करूया, अत्यंत निश्चल मनानं, चांगल्या मनानं, चांगल्या विचारानं. आणि मग आत्महित आपलं झाल्याशिवाय राहणार नाही. किती चर्या केली ती भरत चक्रवर्तींनी, अंतर्मूर्त. पण ते परिवारामध्ये राहून सुद्धा ते त्याच्यामध्ये आसक्त नव्हते. तुम्हाला माहिती आहे भरत चक्रवर्तींची संपत्ती किती होती? तुम्ही ज्याला आशिया खंड म्हणा लागलाय की नाही, हा सुद्धा एक कमी खंड आहे. याच्यापेक्षा मोठ्या 6 खंडाचे
ते अधिपती होते. किती खंडाचे? खंड्याचे नव्ह, खंडाचे. खंडाचे खंड म्हणजे काय? प्रदेश. 6 खंडाचे अधिपती होते. प्रामाणिकपणे सांगा, इथे किती जणांच्या वाटणीला 6 खोल्या येतात घरात तुमच्या? माझ्या एकट्याच्या वाटणीला 6 खोल्या येतात. असं एकट्याचं घर दाखवा अखंड कुत्रीत हाय, तरी तलवारीच्या पातीपेक्षा शर्टाचं कॉलर ताट, कारी, घरात नाही ज्वारी, बाहेर करतोय जमादारी. एवढे सगळं 96,000 राण्या. किती? 96,000 राण्या. 365 आचारी. आज स्वयंपाक करणारा आचारी, उद्या नाही. आम्ही 1.5 महिने एकाच आचार्याच्या, आम्ही म्हणजे तुम्ही, तिथं रविवारी एकाच आचार्याचं हातचं जेवा लागलोय. एवढं सगळं, किती लाखो घोडे, सैनिक, किती काय, 14 निधी, 9 निधी, 14 रत्न, एवढी संपत्ती. मग अक्षयला वाटलं एकदा भारतासारखी संपत्ती मिळाली असती तर मी काय काय केलो असतो. अक्षय आता जरा येणार आहेत तर अर्धी बॅग देतो म्हणला. त्याचं पोरगा म्हणला 1 अखंड बॅग देतो. चिरमुऱ्याची काही कशाची अजून सांगितलं नाहीत, खरं देतो. एकदा त्याला अक्षयला वाटलं भरताला जाऊन विचारूया, एवढी सगळी संपत्ती आहे, एवढी एकापेक्षा एक 96,000 राण्या आहेत, किती आनंद घेत असचिला तुम्ही, किती भोग भोगत असचिला, किती तुम्हाला आनंद येत असचिला, असं म्हणलं. आणि तो जाऊन विचारलाच. धडेल आहेत, कुठं धाडस करतील याची काही गॅरंटी, कुठं जाऊन थडकतील काय माहीत नाही. भरत चक्रवर्ती म्हणले तुला हे सगळं बघायचं आहे काय? बघायचं आहे म्हणले मला. मग जा म्हटले. सैन्याला बोलवले, ह्याला सगळं माझं राजमहल, 96,000 राण्या सगळ्यांना दाखव म्हणला. काय अडचण नाही. अक्षय इतका खुश झाला. अखंड महाल बघायचा आहे, धन संपत्ती, ते काय म्हणतात भंडारखाना, सगळं बघायचं आहे. किती खुश झाला तो. आणि 4 पावलं पुढं जातोय तेवढ्यात भरत चक्रवर्ती म्हणतात थांब. सैनिक त्याच्या डोकीवर एक दिवा लावून दे, दिवा लावून ठेव. जोपर्यंत तो दिवा चालू आहे, खाली पडत नाही, तोपर्यंत त्याला झगड दाखवायचं. जिथं दिवा खाली पडला आणि दिवा विजला की त्या क्षणाला याचं मुंडकं छाटायचं. जाऊ बघून या जाऊ म्हणला. आता अक्षयचं लक्ष कोणीकडं? ऐकू येत नाही. सगळं दिवा पडू नये, विजू नये म्हणून तो तिकडं बघला, सगळं फिरून आला. आणि हे सगळं आल्यावर भरत चक्रवर्तीने विचारले, अक्षय किती माझं मोठं महल आहे, किती सुंदर माझ्या पत्नी आहेत, किती माझ्याकडं खजिना आहे, बघितलास की नाही? तो म्हणला नाही. का? तुम्ही नियम घातला होता की दिवा विजला आणि खाली पडला तर मुंडकं छाटायचं. त्यामुळे माझं प्रत्येक क्षणाला लक्ष कुठं होतं? दिव्याकडं. त्यावेळी भरत चक्रवर्ती म्हणला, तुझं जसं त्या डोकीवरच्या दिव्याकडे लक्ष होतं त्यामुळे तुला ही संपत्ती दिसली, तू त्याच्यात फिरून आलास, पण तुला ती दिसली, तसं माझं 24 तास माझ्या आत्म्याकडं लक्ष असतंय. म्हणून या सगळ्यांच्यात राहून सुद्धा मला त्यांच्याबद्दलचा मोह राहिला नाही, म्हणून मी असा आनंदी सुखी समाधानी असतो. हे वास्तविक जीवनाचं रहस्य आहे. म्हणून मुलींनो, हा पर्याय मिळालेला आहे, त्या पर्यायाचा उपयोग चांगल्यासाठी करा. जग हे सारे सुंदर आहे, आपण सुंदर होऊया, आपण सुंदर होऊया.
नकोच दिसणे केवळ सुंदर, अंगी बनवा गुणही सुंदर, त्याच गुणाचे होते कौतुक, चला सद्गुणी होऊया, आपण सुंदर होऊया. केवळ दिसायला सुंदर असून चालणार नाही, गुणांनी सुंदर असलं पाहिजे, सद्गुणी बनलं पाहिजे. आणि जो सद्गुणी बनतो त्याचंच कौतुक या विश्वामध्ये होतं आणि तोच भविष्यातला परमात्मा होतो. तुम्ही जितक्या दिसायला सुंदर आहात, जेवढी तुमची बुद्धी लौकिक ज्ञानामध्ये तीव्र आहे, तेवढीच बुद्धी तुमची आध्यात्मिक ज्ञानामध्ये तीव्र होऊ दे. आणि जेवढं तुमचं रूप सुंदर आहे त्याच्या 1000 पटीनं जे स्वरूप तुमचं आणि माझं सुंदर आहे, त्या स्वरूपाकडं प्राप्तीसाठी तुमचं आणि माझं लक्ष प्रत्येक समयाला लागू दे. आणि आज रूपाबरोबर भविष्यातल्या स्वरूपाची सुद्धा मला प्राप्ती होऊ दे, एवढीच मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.